काय ग खूपच म्हणजे चालायला लागलाय खूप. सर थोडं माफ करा, थोडी कसं दुर्गम भागातली शाळा पडते ना त्याच्यामुळे. हो आणि ऊन पण खूप आहे हो सध्या. नाही यंदा उकाडा पण भलताच वाढलाय. हे नका काय करताय तुम्ही? काय करताय हे तुम्ही? पण नाही सर ते जरा ते घाम पुसत होते थोडासा. काय आहे ना उकाडा वाढलाय ना त्याच्यामुळं. आणि कसं आहे मला काही प्रॉब्लेम नाहीये सर. म्हणजे घाम पुसते मी. माझी शाळेतली पोरं आहेत ना त्यांचं पण मी घाम पुसते सर. हो पण मी मुलगा आहे का तुमच्या शाळेतला मला सांगा. बरं नाही वाटत ना परपुरुषाला असं परस्त्री काहीतरी घाम बिम पुसते बरं नाही वाटत ते. ते तुमचं खरं आहे पण सर कसं तुमच्या कपाळावर ते घामाचं ते हे होतं ना दवबिंदू होते ना ते. कुठले दवबिंदू घर्मबिंदू असतात ते. दवबिंदू नाही असा शब्दच नाहीये. नाही ते दुर्गम भागातून येतो ना त्याच्यामुळे आम्हाला एवढे शब्द अशी माहिती नाही. चला हो चला मला ना खरंच मला तापलंय डोकं. नका हे करू बिलकुल हे करू नका. असू दे घाम बिम. सर ऐका. 4 शाळा मला ह्यानंतर कळायच्या. प्लीज प्लीज मला हे करू नका. मी आता नाहीतर लगेच कंप्लेंट करेन तुमची. सर या. ऑलरेडी तापलोय मी. हा. वा वा वा. ए, तुमचं काय चाललंय तुमचं? माझी लहान मुलं हाय, हाय. आहेत. ऐका माझं मी सांगितलं होतं ना तुम्हाला आज वर्गात पाहून येणार आहेत त्याच्यामुळे आज माझी इज्जत घालवू नका नाही तर मग तुडवून का. तर मी सांगितलं होतं आज आपल्या वर्गामध्ये पाहुणे येणार आहेत. त्यांचं नाव आहे चौघुले सर. हा नाही चौगुले सर बरोबर घेतलं बरोबर. काय फोनवर तुम्ही वेगळं घेतलं होतं काहीतरी. हा सर ते काय झालं होतं की मला जरा ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मला वाटलं का तुम्ही चौघाले बोललात ना तर चुकून मी चौघाले बोलले एकदा गहुचाले बोलले त्याच्यामुळे. हो ठीक आहे पण इथे नीट घेतलं चौगुले. तुम्ही एवढे दिग्गज लोक आमची दुर्गम भागातली. चला चला ठीक आहे हरकत नाही. चला. आता मी जरा संभाषण करू का त्यांच्या बरोबर. हा तुम्ही त्यांना हा सर भेटा जरा. मुलांनो मला खूप वेळ कमी आहे कारण यानंतर मला 4 शाळा करायच्या आहेत. हा शाळेची स्कीम तुम्हाला सांगायला मी आलेलो आहे कळलं. हा ये तू ये मला तू ये. हा ही हा 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 काय नाव तुझं मला. नमस्कार सर मी शिवाली द परब. सर ही माझ्या वर्गातली अत्यंत हुशार विद्यार्थी. काय काय कळलं नाही काय म्हणाला. ही माझ्या वर्गातली अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे सर. हो हो ये बाळा ये. हो 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 काय नाव तुझं. सर मी भुंगा फेम निखिल बने. हा लहान मुलगा करतोय. हो, अरे सर. बापरे एकांकिका ताणून 3 अंकी नाटक केल्यासारखा दिसतोय हा. याला लहान मुलगा म्हणणं म्हणजे कुतुब मिनारला क्रीम रोल म्हणण्यासारखं आहे. क्लॅप्स नाही एवढं काही नाहीये. एवढे क्लॅप दिप्स काही नाहीये. शाबास. अरे बापरे ही कोण हवाबाण खरडेची गोळी. तर हा कोण आहे विचारणाऱ्याला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून फेकून देणार युनिवर्स मध्ये एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. द सुपर पॉवर. हे बाळा बाजारात जर पडलास ना तर पुदिन्याची जोडी समजून विकत घेतील तुला. असा दिसतोयस तू. आरशात बघ घरी जाऊन कळलं. शांत राहायचं बाळा. हा सिनियर्स आले ना की चांगलं बोलायचं त्यांच्याशी. हा हा याला जरा समजवा. हा नीट नीट नीट. काय चाललंय ओ बाई. तुझे ना खरे तर लायकी नाहीये रताळ्या. तुला सोलून काढला पाहिजे ना. ओ काय बॉडी लँग्वेज आहे. ओ लहान मुलं आहेत ती. आधी इकडे बा तुम्ही काही गरज नाही तुमची. नीट चला. काहीतरी वर्ग शिक्षक घेऊन आल्यात. हा मला नो हे बघा. हा अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. हा मला सांगा चिल्ड्रन मेंटल हेल्थ अवेअरनेस वीक हा तुम्हाला माहितीये का. हा आपल्याला आता साजरा करायचा आहे कळलं का. स्वास्थ्य स्वास्थ्य म्हणजे काय कोणाला माहितीये. मनस्वास्थ्य म्हणजे लहान मुलांचं मनस्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य कळलं तुला. आता हे मानसिक स्वास्थ्य जे असतं ते का महत्वाचं असतं. कारण लहान मुलांचं फक्त शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे का मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे काय हे जे मनस्वास्थ्य असतं ते लहान मुलांच्या घडामोडीसाठी जडणघडणीसाठी अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे लहान मुलं हे पाण्यासारखी असतात. कशासारखी असतात. पाण्यासारखी असतात लहान मुलं. पाण्यासारखी असतात लहान मुलं. पाण्यात डुंबून त्या उडी मारतात पोहायला जातात. उडी मारतात पोहायला जातात.
नाचता कशाला मग, नाचता कशाला? सर ते कोणी गायला लागलं की माझ्या अंगात तरंग उठतात तर- अरे मी गाताच नव्हतो, मी माहिती देत होतो त्यांना. लहान मुलांचं आयुष्य हे पाण्यासारखं असतं. तुम्ही मध्ये करून मला खेचलं त्या गाण्यात. चला भा तिकडे. सर ते माझ्या अंगात थोडा शिदम आहे ना त्याच्यामुळे. रिदम असतो, रिदम. शिदम काय अंगात असतो वाटेल ते बोलताय? शांत बसा एकदम. कळत कारणीभूत तुम्ही आहात, यांची काहीच चूक नाहीये. हा मुलांना मी तुम्हाला काय सांगतो तर अत्यंत महत्वाचं शासनाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवते मी. हा तर ही जी लहान मुलं असतात त्यांचं मनस्वास्थ्य अत्यंत गरजेचं असतं. लक्षात आलं? लहान मुलं ही पाण्यासारखी असतात, आहे की नाही? शासनाने का निर्णय घेतलेला आहे? शासनाचं काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आज तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे? मोबाईल. मोबाईलचं जे आभासी आणि हे जे जग आहे त्याच्या जवळ तुम्ही चाललेला आहात. त्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. म्हणून शासनाचं असं म्हणणं आहे मोबाईलला टाकून द्या तुम्ही आणि कशाच्या जवळ जा? लहान लहान गोष्टींच्या जवळ जा. लक्षात आलं? या गोष्टी तुमचं आयुष्य आहे. अरे बाबा आम्ही जेव्हा शिकायचो ना तेव्हा अनेक गोष्टी आमच्या डोक्यात असायच्या. आजोबा सांगायचे, आजी सांगायची, आई मला गोष्ट सांगायची आणि त्या गोष्टींवर आमचं आयुष्य समृद्ध झालं, आहे की नाही? गोष्ट माहित आहेत का तुम्हाला? गोष्ट येते की नाही? मी शिकवलंय. शिकवली गोष्ट. Very good, very good. कसं ना गेल्या वर्षी आमच्या शाळेमध्ये जे वार्षिक स्नेह संमेलन. तर ते झालं होतं बा. तर तेव्हा मी एक छोटस नाटुकला बसवलं होतं बा माझ्या पोरांचं. व्हेरी गुड. हा हा म्हणजे ती नाही का ह्याची गोष्ट इसाबगोलची गोष्ट होती ना ती मी बसवली होती. इसाबगुलची कुठली गोष्ट आहे? इसाबगोलची गोष्ट नाही? इसाबगुलची कुठली गोष्ट? तुम्हाला नाही माहिती? नाही. ते नाही का ते प्राणी असतात त्याच्यामध्ये आणि शेवटी प्राण्यांची गोष्ट असते आणि मग शेवटी लिहिलेलं असतं खाली का बा तात्पुरतं. तात्पर्य असतं ते. तात्पुरतं कसं आणि इसाप नीती असतं. इसाप नीती ती. अहो ते तात्पुरतं म्हणजे कसं एवढं मोठं मुलांचं लक्षात कसं राहणार ना म्हणून बाई तात्पुरतं 2 ओळी आहेत तेवढ्या वेळा पाठ केला म्हणजे कसं आखी गोष्ट नाही लिहिली काही. अरे तसं नसतं ते. इसाप नीती वेगळी आहे. इसाप म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? याला शिकवलं. इसाप म्हणजे काय? इसाप आहे ना, इसाप हा प्राचीन ग्रीसच्या वेळेचा एक गुलाम होता जो कथाकार सुद्धा होता. लक्षात आलं का? लिहून घ्या आणि लिहून तो घ्या लिहून घ्या माहिती मुलांना. तर ऐकून घ्या आधी. लिहून घ्या ना मुलांना. कसं आहे ना सर आमच्या या दुर्गम भागामध्ये असे येत चल, नाहीत लिहून दिग्गज, घे. त्याच्यामुळे मी माहिती लिहून देते त्यांना. हा तर लिहा मुलांना. हा जो इसाप होता ना त्याने अनेक कथा लिहिलेल्या आहेत. त्यातून बोध दिला जातो ज्याला तात्पर्य म्हणतात. कळलं तुला? तुम्हाला कळलं का? लहान मुलांनी कसं वागायचं याचा बोधपर संदेश त्यातून दिला जातो 2 ओळीतून त्याला आणि त्याचा संग्रह असतो. त्याला इसाप नीती म्हणतात. तेच ते बरोबर आहे तुमचं. तर सर मी तेच सांगते तुम्हाला की गेल्या वर्षी जे वार्षिक स्नेह संमेलन झालं तर तेव्हा मी मुलांची एक छोटीशी नाटुकली बसवली होती. अच्छा, नाटुकली बसवली? हा, तेवढे तुम्ही 2 मिनिटं बघून घ्या तुम्हाला मोकार मजा येईल सर. हा ठीक आहे पण तो तात्पर्य मला लागणार कारण तात्पर्य खूप महत्वाचं आहे ते त्यात. केलेलं आहे सर केलं. तात्पर्याचं पण मी ठीक आहे, ते मी माझं इम्प्रोमाइज मारलेलं आहे त्याच्यात. एक सेकंड. इम्प्रोमाइज कधीही मारत नाहीत, करतात. एवढंच तुम्हाला सांगतो. मराठीच्या शिक्षकात तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते इंग्रजीचा थोडासा प्रॉब्लेम. नका करू हे ना. लेडीज सौरभ शुक्ला दिसता असं करताना. नका करू. बिलकुल आवडत नाही मला हे. नीट करा. चला चला लवकर लवकर. सर फक्त एक रिक्वेस्ट मारायची होती मला तुम्हाला. रिक्वेस्ट करायची होती, मारायची नाही. चला चला हे काय करू? हे तेवढं काय ना आमची जी नाटुकली आहे ना त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला म्युझिक द्या थोडं डब वाजव. कशाला पाहिजे ना हे तुम्ही नंतर करा. मला उत्साह वाढतो ना पोरांचा. उत्साह वाढतो आमच्यासाठी. दुर्गम भागात खेळा. चल चल लवकर करा. मला पटापटा जायचं. ओ ताईनो लवकर करायचं हा बाळा. हा सरांनी जायचंय पट. चला सुस्वागत. हळू हळू हळू. काय हे कुठला सूर आहे हा? माईक फाटेल तो समोरचा. लहान मुलं समोर बसलेले आहेत. नॉर्मल घ्या. अनाउन्समेंट आहे ना. एनर्जीसाठी घ्या घ्या हरकत नाही घ्या. तर सुस्वागतम सुस्वागतम सादर करीत आहेत बा कर्कोचाने मारला कोल्हा. एक मिनिट. काय नाटुकलीचं नाव काय? कर्कोचाने मारला कोल्हा. अरे बापरे. कोल्हा आणि कर्कोचाचं हे नाव आहे तुम्ही ठेवलेलं? कर्कोचाने मारला कोल्हा. हा ए पोरांनो तुम्ही रेडी आहे? हो बाई. बाळा एंट्री घे तू. हा. आणि बेटा मरशील ना मेला. किती करशील? बोल ना डायलॉग. अरे काय? अरे तिकडे जा ना. इकडे कुठे येते? जा सेंटरला तिकडे. हा प्राण्यांची गोष्ट आहे ना. बोल. मी आहे कचकोरा. थांब रे. त्या वडिलांनी कचकोरा नावाचा पक्षी बघितलाय? कर्कोचा आहे ना. एवढं याला आयटी आला सासा आणि कचकोरा म्हणालास तिकडे. नीट कर्कोचा नाही. माझा तर टाळका सटक चाललेला आहे. माझ्या वेळ नाही म्हणून ते बसलेलं नाही आम्ही. सर तसं नाही त्यांच्या कलाने घ्यावं लागतं सर. ते कधी एकदम वाजवायला लावलंय मला. चव घालू नका माझी.
मी आहे करकोचा. हा काय कर्कोचा हे काय शिकवले तुम्ही? तो प्राणी हा कुठला कर्कोचा आहे? प्राणी आहे सर तो. मी आहे करकोचा. मला आलंय आमंत्रण. दत्तू बेटा ये एंट्री मार. मला आहे कोल्हा. ए, मी आहे कोल्हा म्हण. मला आहे कोल्हा कसं म्हणतो? काय अर्थ होत? काय बोलतायत त्यांचं विचारा तरी त्यांना. तर थोडी लहान मुलं भांबावून गेलेत थोडी. थांबावून गेली ना, जास्तच करतायत हे. नाही बा- असा परफॉर्मन्स तुम्ही देणार आहात तिकडे? नाही बेटा हा. दत्तू बेटा परत करा दोघांनी. हा ये बेटा. मी आहे कोल्हा. हा हा कुठला कोल्हा आहे? सर तो हाको हल्ला. सर थोडं नाही रे, मला कंटाळा यायला लागला. कॉमेडी मारते मध्ये मध्ये मी. चला कॉमेडी मारता येते. थांबा ना. शिवाली बेटा कोल्हाने करकुचाला घरी गेला. हे बघ सगळं विसरलेले आहेत त्या. नाही सर सुरुवातीला थोडस. कोल्ह्याने कर्कशाला जेवायला बोलावले होते. अरे काय चाललंय यार? कर्कोसा बोला काय? येतो 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 जेवायला येतो 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 येतो. स्वतःच स्वतःला लागतंय तरी ती बाई करते. काय वाजवायचं काय ह्याच्यावर सांगा बघू. हो नसतं करते मला. ताटलीत खीर वाढली कोल्ह्याने करकुचाला ताटलीत खीर. थांब रे थांब. हे काय होतं? हे काय होतं? सर ते मी काय करते समजा पोरं जर विसरली ना तर मध्ये मध्ये मी प्राण्यांची वेंट्री मारते म्हणजे मग ते. अरे पण कोल्हा आणि कर्को त्याच्या गोष्टीत हत्तीन पाहिजे कशाला मारायला तिकडे? सर तेवढा उत्साह येतो ना प्रेक्षकांमध्ये आणि प्रेक्षकांना कळत पण नाही सर. ऐका ना तुम्ही बघून घ्या ना एकदा. हा सुरू. ए, चल का चल. मग कोल्ह्याने दुधाची खीर बनवली. फक्त हो 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 करते, बाकी काही पाठ नाहीये तिला. थोडं मागे या, मागे या. फक्त हो 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 पाठ करून आली आहे ती. मग ती खीर कोल्ह्याने ताटात वाढली. अरे कर्कोसा ताटातली खीर खाणार कशी? बया खाणार कशी? खाणार कशी? बया खाणार कशी? मग कर्कोसाने आयडिया केली. अरे आयडिया केली आणि ए मजा आली. मजा आली. हा आता आता कर्कोसाने कोल्ह्याला घरी बोलावले. घरी पडशील पडशील पुढे पडशील. कशाला घरी बोलवले? कुठली स्टेप शिकवता कळत नाहीये. आमची प्रिया डान्स स्टेप आहे ही. प्रिया डान्स स्टेप आहे. आमची आम्ही नवीन काढली शोधून. घरी बोलावले. मग कोल्हा म्हणाला आलोच मी. आलोच मी. आलोच मी. बया आलोच मी. कर्कोचाने कोल्ह्याला घरी जेवायला बोलावलं. कशाला मारायला घेता एंट्री हेच कळत नाही. कळत नाही का? दिसतंय लोकांना बोलून दाखवताय. बरं जाताना बोलताना इथे तरी बोला. इथे येऊन बोलता दिसतंय सगळ्या लोकांना तिकडे. ही एक बाई आहे ना खरंच ना, नुसता डान्स भरलाय अंगात तिच्या. मग कर्कोसाने कोल्ह्याला मोठ्या सुरमईत वाढले. सुरईत वडिलांनी सुरमईत वाढलाय. सुरईत खीर वाढतात मग त्याचं जात नाही ते तोंड. असं असतं ती गोष्ट. हा काय दमली बाई. मग याचं तात्पुरतं काय आहे बाई? हा, तर लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं? सांगतात. कोल्ह्याला घरी जेवायला बोलावल्यावर त्याला सुरईत खीर देऊ नये. कर्कोचाला घरी ए. बोलावल्यावर त्याला ताटलीत खीर देऊ नये. अरे काय स्टेप्स आहेत या? समजा कधी पाहुणे घरी आल्यावर पाहुण्यांचं थोबाड बघाव का बा त्याचं थोबाड कर्कोच्या सारखं आहे का मग त्याचं थोबाड कोल्ह्यासारखं आहे का कर्कोच्या सारखं असेल तर मग त्याला तुम्ही ताटली देऊ नका बा मग त्याचं कोल्ह्या
त्याच्यामध्ये सुरई देऊ नका आणि मग पाहुण्याचं थोबाड बघावं कशासारखंच नसेल तर मग त्याला काय असंच बोलते घ्यायला बाई? सांगा आणि त्याला म्हणा का बाया तू इकडनं थोबाड काळ कर हे कुठलं गाणं आहे मी तर त्या पाहुण्यांना पकडेन ना आणि जोरात आपटून त्यांना तोडून फोडून मोडून फेकून देणार युनिव्हर्स मध्ये एकदम लांब एकदम.